तर बघा आमच्या राजांना साधा तो छावा चित्रपटाचा डायलॉग येतो, लगेच उसळून उठतात. आम्ही बोललो मध्ये की आमचे छत्रपती शिवराय सेक्युलर नव्हते, बोललो मी, खरंच आहे ते. कोणी मुसलमान त्यांच्या सैन्यात नव्हते, आज पण मी त्याच्यावर ठाम आहे, नाही बदलणार त्याच्यावर, पण ते खरंच आहे. पण ठीक आहे, एक मानू, त्यांच्या सैन्यामध्ये खरंच अगर मुसलमान होते, ते त्यांना छत्रपती शिवरायांना आपला राजा मानत होते, तर एक तरी शिवजयंती पडळकर साहेब आपण दाखवून देऊया जिथे हे लोक शिवजयंती साजरा करतात 19 फेब्रुवारी. एक तरी दाखवा. एक तरी मोहल्ल्यामध्ये साजरे होते का शिवजयंती? कधी बघितली चुकून? कधी बघितलं हे लोकांना शिवजयंतीच्या नावाने पेढे वाटताना? तुमचा राजा होताय ना, तुम्ही त्यांच्या सैन्यामध्ये होते ना, मग तुम्ही जेव्हा त्यांना त्यांची शिवजयंती साजरी करत नाही, तर मग आम्ही जेव्हा बोलतो काय कोणी आमचा राजा सेक्युलर नव्हता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आम्ही बोलतो, तेव्हा आमच्या राजाने हिंदवी स्वराज स्थापन केलं, हे असं आम्ही अभिमानाने सांगतो. अरे जेव्हा त्या औरंग्याने, त्या कार्ट्याने जेव्हा आमच्या संभाजी राजाला मारत असताना तेव्हा त्याला काय सांगितलं? स्वराज्य मागितलं, दौलत मागितली. त्याला फक्त एक प्रश्न त्याने विचारला की तुम्ही तुमचा धर्म बदला, तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या तुमच्या पायावर आणून ठेवतो. म्हणजे काय? म्हणजे ती लढाई, स्वराज्याची लढाई ही धर्माची लढाई होती, हे स्पष्ट आहे. नाही तर बोललं असतं ना की तुम्हाला सब दौलत मेरे को दे दो और मैं तुमको छोड़ देता, बोलले असते. नाही बोलला तो. बोलला तुम्ही तुमचा धर्म बदला, मी तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते देतो. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते हिंदू समाजाच्या हिताचं आणि विचार करण्यासाठी बोलतोय. आम्ही जे काही त्यात फिरतोय तर ते हिंदू समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. अहो, अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करता तो? कारण का तुम्ही सगळेजण डोळे गप्प बघून देता म्हणून. दाखवा हिंदूंची ताकद, सरकार तुमचं आहे. आम्ही नाही बोलत आंदोलन करा, आम्ही नाही बोलत हात उचला, आम्ही बसलो नाही सरकारमध्ये. गेले ते दिवस हात उचलण्याचे आणि केसेस घेण्याचे, आता हे लोकांना घाम फोडण्याचे दिवस आले, ते लक्षात ठेवा. या जिहादाने आपल्या अब्बा आठवणीत केला पाहिजे कि नहीं, ये सरकार हमारा नहीं है. अगर हम हिंदू की एक इंच भी जमीन ले लेंगे तो ये हमको हमारे घर में सोने देंगे नहीं, अशी भीती त्यांच्या निर्माण करण्याची वेळ आता आलेली आहे. तरच या सगळ्या सभ्यांचे आहे हो. नाहीतर आपले पाटील बोलतायत तर शिट्या मारणार, आमचे पडळकर बोलतायत तर शिट्या मारणार. झालं काम, घरी वाचायचं, झोपायचं, उद्या सकाळी परत येत अतिक्रमण तयार. त्यांचं काय? तोंडावरती करायला फक्त शुक्रवारची गरज भासत नाही त्यांना. कधी डोंगरवरती येतं, पाहिजे तेवढा येतं. म्हणून आपल्याला सांगतो, या जिहादांची मनसुबे लक्षात ठेवा. वक्फ म्हणजे काय? कशाला आपल्या मोदी साहेबांनी त्या कायद्यामध्ये बदल आणले, कशाला केलेले? जेणेकरून असंख्य हिंदू समाजाच्या ज्या जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत त्या जमिनी तुम्हाला परत भेटल्या पाहिजे. म्हणून देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी तुमच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे, तो पहिला लक्षात ठेवा. मी आलेलो आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांबरोबर आपल्या या सोलापूर शहरामध्ये. मी गेलो आमच्या हिंदू समाजाच्या घरांमध्ये. जेव्हा त्यांना हक्काचं पाणी मिळत नाही, 1 इंचाची जमीन गेली नाही का? कारण का वक्फनी त्यांची जमीन घेतली गेलेली आहे. आता नाही होणार, काय चिंता करू नका. ठीक आहे, आज इंटरिम स्टे भेटला असेल. आमच्या काही पत्रकारांना ना काही कोर्टाचे जजमेंट पण समजत नाही. सगळ्यांना असं म्हणत नाही. लगेच तो दुपारी निर्णय आला, फोन आले आम्हाला, साहेब तुम्हाला काय वाटतं आता स्टे मिळाला? अरे मला गप रे, तुला नाही कळत, त्या दांडा घुसवणं एवढं सोपं नाही. तुम्ही पहिला नियम कायदे समजून घ्या. जजमेंट अशी आली आहे की पुढच्या तारखेपर्यंत इंटरिम स्टे भेटलेला आहे. म्हणजे पुढची तारीख सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा त्यांचं सरकारचं ऐकल्यानंतर पुढे ती केस चालणार आहे. बाकी त्या कायद्या संदर्भात एवढं काही झालेलं नाही. उगाच हे लोकांनी उगाच आपल्या ऑनलाईनमध्ये पेढे वाटण्याचे आणि शीर कुर्मा खाण्याचे दिवस नाही. थांबा थोडं, अजून बर्नर लावायचंय डोंगराखाली. आणि म्हणून सांगतो, अतिक्रमणा संदर्भात जे मी सुरुवातीला बोललो त्याच्यानेच समारोप करतो.
मलाही पुढे पुण्याला जायचं आणि मग रात्री मुंबईला जायचं. म्हणून आपल्याला आवर्जून सांगतोय, प्रशासनाला आवर्जून सांगतोय, इकडच्या जे तक्रारी आलेल्या आहेत, सरकार आमचं आहे, हिंदुत्वादी विचारायचं आहे. एक मंत्री म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतोय, कुठलाही अतिक्रमण आम्हाला जास्त वेळ इथे दिसलं तर मग देवाभाऊचं सरकार कसं काम करतं हे तुम्हाला निश्चित पद्धतीने समजवण्याची जबाबदारी आमची असेल. बुलडोजर इथे कमी पडत असतील तर मी पाठवतो कोकणाकडून, काय चिंता करू नका. माझ्याकडे वर्षभराचा स्टॉक बाकी आहे तिकडे, त्याची चिंता करू नका. पण ही घाण इथे साफ करून दाखवा. तुम्ही आमच्या सरकार म्हणून आमची प्रतिमा जपा. तुम्हाला चांगलं पद देण्याची जबाबदारी आमची असेल, हा विश्वास इकडच्या अधिकारी वर्गाला देऊन जातो. बघा नाशिकमध्ये काल परवा काय झालं, किती वळवळ करत होते, शेवटी फिरला ना बुलडोजर. काय झालं, अब्बांनी फोन उचलला, आम्हीने अब्बाला फोन दिला नाही दिला, गेलं सगळं, जमीनदोज झालं, साफ झालं. माझ्या महाराष्ट्र नाशिकच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो. स्वतःची जीवाची पर्वा न करता या जिहादांनी त्यांच्यावर दगड मारली हे विचार करा. म्हणजे काही जे आमचे पोलीस अधिकारी त्यांची मदत जे काही करणारे आहेत, तुम्ही काल नाशिकची घटना ऐकून घ्या. जेव्हा यांचा धर्माचा विषय येतो तेव्हा हे तुमच्यावर दगड मारण्याचे विषय नाशिकमध्ये झालेले आहेत. कित्येक आमचे पोलीस अधिकारी नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. म्हणजे हे कोणाचेच होणार नाही, हे जिहादी. म्हणून तुम्हाला आज या निमित्ताने सांगतोय, आमच्या मोंदर्गीच्या सर्व माझ्या हिंदू समाजाला मला विश्वास द्यायचे, ताकद द्यायचे, हिंमत द्यायचे की तुम्ही कोणाची घाबरायची गरज नाही. हे महाराष्ट्र सरकार आणि हिंदुत्वादी विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता आज तुमच्या बरोबर उभा आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. 35-40% पोचले असतील तर कसं 10% आणायचं ना, तो पहिला कार्यक्रम ठरवा. आम्ही बसतोय, आम्ही आहेच आहे. किती काही येऊन दे, त्यांची काही हिंमत दाखवून दे, आम्हालाही बघायचंय या हिंदुत्वादी विचाराच्या सरकारच्या समोर तर काय हिंमत दाखवतात हे आम्हालाही आजमावायचं आहे. मग आम्हालाही बघायचं त्याला कोण मदत करायला पुढे जातोय. आणि म्हणून मोंदर्गीच्या माझ्या सगळ्या हिंदू समाजाला मी जाता जाता विश्वास देतोय की हिंदू म्हणून तुम्ही हिमतीने इथे राहा, अभिमानाने सांगा, जगा, आणि पाहिजे तिथे भगवा फडकवा. तुम्हाला काही होणार नाही याची जबाबदारी इथे करायची आहे. काही चिंता करू नका, हे सरकार तुमचं आहे. 2-4 टक्के असतील पण सरकार पूर्णचं पूर्ण तुमचं आहे. तुम्ही आणलेलं सरकार आहे, तुम्ही निवडून गेलेले आमच्यावर म्हणून आमचे कल्याण शेट्टी आदर्श काम इथे करताय, आमच्या त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. म्हणून कशाचीही चिंता करू नका, फक्त एक फोन करायचा, बाकी पुढचा कार्यक्रम माझा. म्हणून एवढं जाता जाता सांगेन की जे काही तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, आम्हाला विश्वास तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही आज हे हिंदू विराट सभा घेतलेली आहे. कुठेतरी मोंदर्गी मधल्या, अक्कलकोट मधल्या हिंदू समाजाला विश्वास बसला पाहिजे की हा सरकार, हा मुख्यमंत्री हा तुमचा आहे, हे सरकार तुमच्यासाठी काम करणार आहे. म्हणून तुम्ही कशाचीही चिंता करू नका.